ना तुमच्या बुद्धीचा विकास आहे. हे सूक्ष्म शरीर आहे ना, मन बुद्धी अहंकार विवेक. विवेक मन बुद्धी विवेक काय सूक्ष्म आहे ना तुम्ही मनाचे मन विकसित केले की पॉझिटिव्ह मनाला ठेवलेले, ना तुम्ही बुद्धीचा विकास केलेला आहे की निश्चय काय करायचे, आणि ना तुमचा विवेक जागृत आहे. सत्य आणि असत्य दोन्ही पिशवीत भरले. म्हणजे कसं आहे, खोटी लोक आमच्या बरोबर आहेत आणि खरी आमच्या बरोबर, असं नाही चाललं. सत्य म्हणजे काय तर परमेश्वर सत्य आहे आणि निराकार आहे, आणि तेच कालही सत्य होतं, आजही सत्य आणि उद्या सत्य. आणि ज्यावेळेस सृष्टीवर महाप्रलय होतो ना, तर हीच प्रेत ना अशी वाहून जातात, अशी वाहून जातात. आणि शोधायला गेले ना तर सापडतही नाही. का होतं माहिती का, शरीर प्रेत वाहून गेलं ना की जे पाण्यातले जीव जंतू असतात ना, शरीर पूर्ण खाऊन जातात, सापळा पडलेला असतो. आणि तो सापळा समुद्रात गेला का नाही, ते मिठाच्या पाण्याने त्याची वाट लागते. म्हणजे आमचा डीएनए सुद्धा कुठं आता लय भाषा चालली, डीएनए टेस्ट करा, डीएनए टेस्ट करा. हे काही नाही गावायचं भगवंताच्या डीएनएचा. तर ही शरीराची वाट समुद्र लावतो आणि शरीराची वाट ही नदी लावतो. मासाचं एवढं मोठं शरीर आहे, असली जनावर तुटून पडतात. जंगलात गेलं तर जनावर तुटून पडतात. पाऊस येतो ना असाच येत नाही, तो पाऊस असा येतो की जंगला बिंगला धुवून असे सापळ्या पडलेले असतात ना जिथनं तिथं, त्या सगळ्या सापळ्या अशा महापुरातून परत समुद्राला जाऊन मिळतात. कारण हे हाडांचा विरगळा जो होतो तो समुद्रात होतो. नदीचं दर्शन घेण्यापेक्षा सांगितले समुद्राचे दर्शन घ्या. कारण माहिती का, तिथं तुम्हाला सगळ्या नद्या सगळ्या नद्यांचे दर्शन. कारण सगळ्या नद्यांची गाय काय असते, त्यांचा शेवट काय, सगळ्या नद्या थांबतात ते आमच्यासाठी नाही. समुद्राशी पूर्ण काय असं बरं, रोजच्या रोज नियमितपणे रोज समुद्राशी भेट नदीचं काम आहे. पण आमचं मात्र असं नाहीये की बाबा चला आता उरकूया आणि भगवंताशी एकरूप आहे. जेव्हा साधना करायला बसतो आम्ही, कुणाशी एकरूप व्हायला बसतो, भगवंताशी. बरोबर आहे. आता आम्ही संसारात कुणाशी एकरूप होतो, मायेशी. हसवती, रडवती, तालाव नाचवती, खायला पण घालती, बोलती पण वर्ण, खा पण म्हणते, रडवती पण. किती खाल्लं त्याच्यावरही बोलती, का खाल्लं त्याच्यावरही बोलती, नाही खाल्लं त्याच्यावरही बोलती. असं पण तसं पण सगळं काय मायावी आहे ना, पण शेवटी आपल्याला कुठं बसावं.